प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट MCR न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन, गुन्हेगारी ते शिक्षण, औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी. सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा MCR न्यूज. जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही. आजच्या या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक विभागीय केंद्र नांदेड व YSFच्या संयुक्त विद्यमाने हा रोजगार मेळा आयोजित करण्यामध्ये माननीय विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर संजू सोनवणे व व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मित्र डॉक्टर भोरे सर, संचालक किमान कौशल्य विकास यांचा फार मोठा योगदान आहे. तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सहकारी संभाजीनगर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे विभागीय संचालक डॉक्टर राठी सर, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, असे आमचे मित्र श्री जिरगे साहेब, अहोरात्र आम्हाला खांद्याला खांदा देऊन काम करण्यासाठी मदत करतात. गुरु गोविंद सिंगजी महाविद्यालय झरी या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर देशमुख सर, येथे उपस्थित असलेले आमचे समंत्रक डॉक्टर सेल्युकर सर, डॉक्टर शिंदे सर, माझा संपूर्ण स्टाफ व समोर बसलेले माझे विद्यार्थी मित्र आणि भगिनीनो, विद्यार्थ्यासाठी हा विद्यापीठाच्या माध्यमातून हा चांगला संधी तुम्हाला उपलब्ध करून दिला. कारण काय, आपण म्हणतो की आम्ही नोकरी नाही, रोजगार नाही. जे विद्यार्थी रात्रंदिवस MPSC UPSC परीक्षा करतात त्यांना रिझल्ट मिळत नाही. योगा तुम्हाला आम्ही संधी उपलब्ध करून दिली, तर संधीचा तुम्हाला फायदा घेत नाही. काही ग्रामीण भागातले विद्यार्थी किंवा शहरी भागातले विद्यार्थी फक्त त्या मोबाईलच्या नादी लागून स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतात. मोबाईल मध्ये आपला किती वेळ जातो? तुम्हाला सांगतो, या युवा फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्हाला रोजगार मेळाव्याला आम्ही बोलवलं. ठीक आहे, असो, पगार कमी असतील पण तुम्हाला किमान रोजगार तरी मिळतोय. जन्मजात बाळ मोठा होत नाही. तुम्हाला माझं सांगतोय, मी जेव्हा 1990ला जेव्हा प्राध्यापक म्हणून जॉईन झालो नॉन ग्रँड महाविद्यालयाला, फक्त 700 रुपये पगारावर काम केलेलं. 700 रुपये पगारावर काम करत करत जेव्हा मी सेवानिवृत्त झालोय, तर 3.5 लाख रुपये, माफ करा, 3.5 लाख रुपये म्हणजे पगार माझी होती. आजही वयोवृद्ध असताना देखील मी या वर्षामध्ये 10 लाख रुपये इन्कम टॅक्स भरतो. कशाला करतोय? माणूस हा जिद्दीनं काम केलं पाहिजे. रोजगार तुम्हाला मिळते, पण तुमच्या जिद्द असली पाहिजे. आपल्या क्वालिफिकेशन नुसार नोकरीची संधी मिळते. नोकरी छोटी असू द्या, एकदाच बाळ मोठं होत नाही. मी वारंवार सांगतोय, बेकार राहण्यापेक्षा 25 ते 30 हजार रुपये महिना तुम्ही पगार कमवतात, रोजगार मिळते, ते कमी नाही. आणि कंपनीमध्ये तुम्हाला सांगतोय, जेवढा तुमचा अनुभव असाल, जेवढ्या कंपन्या तुम्हाला मागणी येईल, हळूहळू पगार वाढ. असो, जे काही संधी उपलब्ध करून दिली तुम्हाला, त्या संधीचा फायदा घ्या. ज्या काय तुमच्या गुणवत्तेनुसार जिरगे साहेबांचा पूर्ण स्टाफ सिलेक्शन साठी आलेला आहे. तुमच्या गुणवत्तेनुसार तुम्हाला नोकरी मिळेल. पगार कमी असेल, पण तुम्ही, माझी विनंती आहे सर्वांना, छोटे बंधू यांना तर मी सांगतोय, तुम्ही माझे छोटे बंधू म्हणून जेवढे काय पगार आहेत तुम्ही जॉईनिंग व्हा. जेवढा तुम्हाला कामाचा अनुभव येईल, त्या कामाच्या माध्यमातून तुमची पगार मोठी होईल. तुम्हाला काय सांगावं, मी तर रिजनल डायरेक्टर आहे. मला काम करण्यास एवढे क्वालिफाईड फॉर आहेत प्राध्यापक लोक, सर्व नेट, सेट, MA, PhD, GRF, MPhil, आणि त्यांना परमनंट जॉब नाही. मित्र, सांगायचं मला खंत दुःख वाटतं
की आज विद्यार्थ्यांना करिअर करण्यासाठी 40-45 वर्ष स्ट्रगल करावं लागतं. या प्रत्येक मुलीलाही मुलीच्या पालकालाही गव्हर्नमेंट सर्वंट नोकरीच हवी, त्याशिवाय लग्नाची मागणी नाही. आज बरेच मुली स्वतःचं करिअर करायचं म्हणून 30-35 वर्षापर्यंत थांबत आहेत आणि विद्यार्थी 40-45 वर्ष त्यांचं लग्नाअभावी वय झालेलं आहे. मुली द्यायला तयार नाहीत. फ्री ऑफ चार्ज करून घेतो म्हणलं ते द्यायला तयार. म्हणजे किती दशा आहे समाजामध्ये. म्हणजे प्रत्येकाला हवी वाटते की जॉब. अहो जॉब एकदम कसं मिळेल. जॉब करत करत तुम्ही करा ना. म्हणजे एवढी मोठी बेकारी आहे तरी तुम्हाला आम्ही चालून संधी दिलेली, त्या संधीचा तुम्ही फायदा घ्यावा एवढंच या प्रास्ताविक भाषणामध्ये बोलतो. बरेच वेळ झालेली आहे. कार्यक्रमात बरेच प्रमुख वक्ते बोलणार आहेत. आपण सर्वात आलात, सर्वांचे मी स्वागत करतो आणि प्रास्ताविक मी इथं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राध्यापक कैलास मोरे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं उद्घाटन करून मनोगत व्यक्त करावे. प्राध्यापक कैलास मोरे. नमस्कार मित्रांनो, आजच्या या रोजगार मेळाव्याला उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांचे मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक आणि विभागीय केंद्र नांदेड यांच्या वतीने स्वागत करतो. मित्रांनो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर संजीव सोनवणे सरांच्या संकल्पनेतून आपण महाराष्ट्रामध्ये रोजगार मेळाव्याचं एक अभियान सुरू केलं होतं. डिसेंबर ते मार्च असा आपण हा रोजगार मेळाव्याचा कॅम्पेनिंग सुरू केला होता. आतापर्यंत आपले 10 मेळावे झाले आणि हा 11वा मेळावा आपल्याला समारोपाचा नांदेडला आपण घेतो. 350 कंपन्यांमध्ये आपण 11,000 विद्यार्थ्यांसाठी युवा शक्ती फाउंडेशनच्या वतीने जॉब उपलब्ध करून दिले. कारण आता कल्ले पवार सरांनी सांगितलं की नांदेड विभागामध्ये 68,000 विद्यार्थी आहे आपले यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे. आणि रोजगार मेळाव्यासाठी जे विद्यार्थी आले त्यांची संख्या, सर निराश व्हायचं नाही, ही सुरुवात आहे. या सुरुवातीमध्ये ज्या मुलांना आज जॉब मिळेल त्या जॉबच्या माध्यमातून आपल्याला काय होईल की पुढचा मेळावा आपल्याला अधिक सक्षम आणि चांगला करता येईल. मित्रांनो, 11,000 जॉब्स उपलब्ध करून देणारं युवा शक्ती फाउंडेशन आपल्या बरोबर आहे. 350 कंपन्यांचं टायप आहे. तुम्हाला सर्वांना या ठिकाणी जॉब मिळणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची आपली जी हे ब्रीदवाक्य काय, ज्ञानगंगा घरोघरी, त्याच पद्धतीने आपण 48 लाख विद्यार्थ्यांना आतापर्यंत डिग्री दिली आहे. त्या 48 लाख विद्यार्थ्यांना रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल ह्या अनुषंगाने हे कॅम्पेनिंग सुरू झालंय. आता हा पहिला टप्पा आहे. आता या पहिल्या टप्प्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं, ज्यांना जॉब मिळाला, ज्यांना जॉब मिळाला नाही तर त्यांनी निराश व्हायचं नाही, त्यांच्यासाठी आपण 2 दिवसांचं वर्कशॉप देणार आहे. त्या वर्कशॉपमध्ये तुम्हाला सॉफ्ट स्किलचं ट्रेनिंग आम्ही देणार आहे. इंटरव्ह्यू कसा द्यायचा, उद्योग कसा सुरू करायचा, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करत असताना कुठली काळजी द्यायची, आपला प्रोटोकॉल काय असेल या संदर्भात तुम्हाला आम्ही मार्गदर्शन करणार आहे. आज या ठिकाणी आलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना एक विनंती राहील की तुम्हाला ज्या ठिकाणी जॉब उपलब्ध होईल महाराष्ट्रात त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करा. काय होतं की ज्यावेळेस आपण नेहमी म्हणतो की मला रोजगाराची संधी मिळत नाही, एका बाजूला आपल्याकडे 11,000 जॉब आहे, 5 लाख विद्यार्थ्यांसाठी आपण आव्हान केलं, 1200 विद्यार्थ्यांपर्यंत आपण आता जॉब देऊ शकलो. बरोबर, पुढच्या विद्यार्थ्यांना आपल्याला जॉब द्यायचे. कारण तुम्हाला माहिती आहे आपला MIT बरोबर करार झालेला आहे. MITच्या 40,000 लोकांना आपण डिजिटल सर्टिफिकेट कोर्स देणार आहे. जी लोकसेवा केंद्र चालतात ना सर गावामध्ये, त्यांना आपण सर्टिफिकेट कोर्स देणार आहे. वाढवण पोर्ट बरोबर आपला करार झाला आहे, त्या ठिकाणी 3 लाख विद्यार्थ्यांना आपल्याला जॉब द्यायचा आहे. म्हणजे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे फक्त मुलांना शिक्षणच देणार नाही तर त्याच्याबरोबर रोजगाराच्या संधी पण उपलब्ध करून देणार आहे. या संधीचा आपण सर्वांनी फायदा घ्यावा. तुम्हाला याच्या संदर्भात कुठली अडचण आली तर कल्ले पवार सरांना फोन करा. वेबसाईटला आपण लिंक टाकलेली आहे. ग्रामीण विकास आणि उद्योजकता जी माझी विद्याशाखा आहे, ज्या शाखेचा मी संचालक आहे, त्या शाखेच्या माध्यमातून तुम्हाला अनेक रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी आम्ही उपलब्ध करून देऊ आणि त्या संधीचा आपण सर्वांनी फायदा घ्यावा. आणि आपले जे मित्र आले नसतील त्यांना तुम्ही आता कळवा. आज मेळावा झाला म्हणजे तुमची संधी संपेल असं नाही. तुम्ही परत कॉन्टॅक्ट करा, आपण प्रत्येकाला रोजगार उपलब्ध करून देऊ आणि ह्या रोजगाराच्या मोहिमेमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हा. पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला चला उद्योजक बनवूया
नावाचं अभियान आपण सुरू करणार आहे. त्या अभियानातही आपल्या सर्वांचा सक्रिय सहभाग राहिला पाहिजे. तुम्हाला अनेक संधी आम्ही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो. आदरणीय कुलगुरू सरांची इच्छा आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्याला रोजगाराची संधी कशी देता येईल यासाठी कुलगुरू सरांचे प्रयत्न आहे आणि त्या संधीचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. विचार मांडले. यानंतर मी आजच्या या कार्यक्रमामध्ये जनसर्व मार्गदर्शन आपल्याला द्यायचं आहे. ते डॉक्टर नंदकुमार राठी सांगतो त्यांनी आम्हा सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. आदरणीय व्यासपीठ आणि ज्यांच्या नावाने हे मुक्त विद्यापीठ चालत आहे, तर आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री श्री यशवंतरावजी चव्हाण यांना नमन करून मी मंचावर उपस्थित आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र आणि नांदेड रिजन सेंटरचे संचालक आमचे कले पवार सर आणि या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय प्राध्यापक कैलास मोरे सर, संचालक ग्रामीण विकास व उद्योजकता विद्याशाखाचे संचालक, या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित असणारे देशमुख सर, त्यानंतर आमचे दुसरे म्हणजे आतापर्यंत ज्यांनी मी जे बघतोय मागच्या नोव्हेंबरपासनं नॉनस्टॉप जसं IPL असतं तसं रोजगार मेळाव्यामध्ये आमचे दुसरे युवा शक्ती फाउंडेशनचे हे झोनल मॅनेजर म्हणून काम करत आहेत, तर आनंद जिरगे सर. नेहमी संभाजीनगरला सुद्धा आम्ही रोजगार मेळावा घेतला तर यांनाच त्रास द्यायचो, सर हा तुमचा मला वाटतं 11वा मेळावा आहे, आपण अंबेजोगाई नंतर इथे घेत आहोत पुण्याच्या नंतर. पण कलेश्वर सर, आपल्याला नाराज व्हायची काही गरज नाही आहे. आपण जरी हे विद्यार्थी संख्या कमी असेल तर आपल्याला हळूहळू चालायचं आहे. जसं ससा आणि कासवाचं हे चालणं असतं, त्यामध्ये शेवटी कासव हा जिंकतो. तर मला पूर्ण आशा आहे आणि आशाच नसून पूर्ण विश्वास आहे की आपण येणाऱ्या काळामध्ये नक्कीच या विद्यार्थ्यांच्या आधारावर आपण येणाऱ्या काळामध्ये हा रोजगार मेळावा अजून दुप्पट संख्येने आपण यशस्वी करू शकू. जरी हे विद्यार्थी असेल तर, कारण हा विद्यार्थी आपले बेस आहेत आणि हे विद्यार्थी ज्यावेळेस प्लेसमेंट घेतील आणि इतर विद्यार्थ्यांना कळेल की अशा प्रकारचा रोजगार मेळावा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या मार्फत मध्ये होतो आणि आपल्याला एक चांगली संधी मिळते. मी नेहमी असं म्हणत असतो, ही संधी अशा प्रकारची आहे की एखादे आपण झोपलेलो आहोत आणि दारावर संधी येते आणि दारावर आपलं दार वाजवत आहे आणि दार वाजवत असताना आपण झोपलेलो आहोत आणि ज्यावेळेस आपल्याला जाग येतं तर ती संधी आपल्यापासून दूर पडत आहे. तर मित्रांनो, एवढंच सांगायचं आहे या निमित्ताने की आपण झोपलेलो जरी असेल तर झोपलेल्याचं सोंग हे आपण थोडंसं दूर करूया आणि हे दार उघडून ह्या ज्या काही संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या मार्फत आणि युवा शक्ती फाउंडेशनच्या निमित्ताने, आपण जरी आज आपल्याला कमीत कमी पगार आहे तरी मला असं वाटत नाही की सरांनी जर सांगितलं कमीत पगार आहे, पण तुमच्या मेंटेनन्सचा आणि पुण्यासारख्या शहरामध्ये किंवा मुंबई किंवा अजून कुठल्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला प्लेसमेंट मिळत असेल तर मी ते म्हणतो की तो प्लेसमेंट स्वीकारावं. कारण मी माझं उदाहरण घेतो, मी MCOMला असताना मी चिखलठाण्याला सायकलीवर जायचो जॉबवर आणि लेक्चर्स कंप्लीट करून परत यायचो आणि तो फक्त मी 6 महिने जॉब केला आणि त्या 6 महिन्यामध्ये त्यावेळेस आमच्याच एका नातलगांनी, म्हणजे माझे काकाच होते प्राध्यापक, ते म्हणे तुम्हाला 500 रुपयाच्या वर कुणीही नोकरी दिली तर मला न विचारता जॉईन व्हायचं. तर त्यावेळेस सर हा एक माझ्यासमोर चॅलेंज होता आणि अकाउंट्सच्या बाबतीमध्ये आणि मार्केटिंगच्या बाबतीमध्ये आम्ही असा विचार केला. आणि समोर ज्यावेळेस इंटरव्ह्यू दिला त्या इंटरव्ह्यू मध्ये मला त्या कंपनीने सांगितलं, नाही आम्ही तुम्हाला 500 रुपये देऊ. मी म्हटलं सर 500 रुपये देणार असाल तर मी जॉईन होऊ शकत नाही, तुम्ही मला 600 रुपये किंवा 650 रुपये दिले तर मी जॉईन, म्हणजे 6 महिन्यानंतर देऊ. तर विद्यार्थ्यांना सांगण्याचा उद्देश असा आहे की त्यावेळेस आपण काय बोलतो त्याच्यावर सुद्धा कंपनी विचार करते. मी त्यावेळेस एकच उत्तर दिलं, तुम्ही 6 महिन्यानंतर देणार आहात सर
तर मी विनंती माझी अशी आहे की आजपासून दिलं मी तेवढाच उत्साहाने काम करेल आणि तुमचा हा जे दिलेला शब्द आहे मी पाळेल. फक्त माझ्या या वाक्यावर आजपासून 650 रुपये त्यांनी मला इमिजिएट अपॉइंटमेंट लेटर 650 रुपयाचे दिलं. आणि घरी आहे एक गोष्ट आहे 1982ची 1982 मध्ये 650 रुपये म्हणजे आमच्यासाठी खूप मोठं झालेलं आहे. मोठे होतं 650 रुपये म्हणजे आज जवळपास मी तर असं म्हणेल की 25,000 रुपयाच्या जवळपास त्यावेळेस होतं. आणि ते ज्यावेळेस मी अपॉइंटमेंट लेटर घरी आणून दाखवलं तर आमच्या काकाने सांगितलं आता मला सुद्धा बोलायला काही शब्द नाहीये, यू कॅन जॉईन. आणि त्या आधारावर मी फक्त 6 महिने चिखलठाण्याला काम केलं आणि त्या आधारावर मला मोठ्या कंपनीमध्ये ऑफर आली 650चे, एकदम मला 1400 रुपयाची ऑफर. म्हणून विद्यार्थी मित्रांनो ही संधी अशा प्रकारची चालून आलेली आहे की आपण कुठेही जॉईन व्हावं, त्याचा अनुभव घ्यावा. आणि इंडस्ट्रीमध्ये तर काही लिमिट नाही. उलट प्राध्यापकांमध्ये किंवा आम्ही प्राध्यापक झालेले आहेत आम्हाला फक्त दरवर्षी आम्हाला इन्क्रीमेंट म्हणून DA मिळतो, जसं जसं गव्हर्नमेंट ज्यावेळेस देतं आणि आमचा जो नोशनल इन्क्रीमेंट असतो तेवढा. पण इथे तुमचं इन्क्रीमेंट अनुभवाच्या बेसिसवर दुप्पट म्हणजे तुमच्या कॅपॅसिटीवर त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणून आपल्याला स्किल दाखवण्याची, आपली कॅपॅसिटी दाखवण्याची, कौशल्य दाखवण्याची वेळ आलेली आहे. आणि हे कौशल्याची संधी आपल्याला YSFच्या मार्फत आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या मार्फत आपल्याला मिळालेली आहे. सरांनी सांगितलं येणाऱ्या काळामध्ये उद्योजकता विकास सुद्धा आहे. त्यासाठी आम्ही इंडो जर्मन टूल्स संभाजीनगर म्हणजे हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची आणि त्यांचं MOU झालेलं आहे. आणि ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये असं उद्योजक कसा तयार व्हावा, कुठल्या कुठल्या प्रकारचे उद्योजक चालू शकतील किंवा अशा प्रकारे होऊ शकतील. तर ह्यासाठी सुद्धा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या मार्फत मध्ये आपण हे करणार आहोत. आणि पुढे प्लॅनिंग असं आम्ही मोरे सर आम्ही आता बोलत आहोत की आता हे सगळं बघून काही बऱ्याच ठिकाणी असं की लातूर सारख्या किंवा जवळपासच्या गावामधनं वेगवेगळ्या जसं सरांनी सांगितलं 4 जिल्ह्यामधनं, तर 4 जिल्ह्यामधले लोक इथे येऊ शकत नाही. म्हणून यासाठी असाही विचार चालू आहे की जिल्हा स्तरावर युवक मेळावा, रोजगार मेळावा घ्यावा का. आणि असं असेल आणि ह्यासाठी सुद्धा म्हणजे अशी याची व्याप्ती वाढावी हा सुद्धा. जसं आता पाहिलेलं आता संख्या वाढत आहे, पण सुरुवातीला एवढी सरांनी ऍडव्हर्टाइजमेंट केली आणि प्रत्येक कॉलेजेसला इन्स्ट्रक्शन दिले आणि सरांनी आणि त्यांच्या स्टाफनी खरोखरच मी सांगतो सर माझ्यापेक्षा सुद्धा तुम्ही खूप मोठं इथे पेन्स घेतलेले आहेत. पण हे पेन्स जे आहेत येणाऱ्या काळामध्ये आपल्याला स्वीट्स पेन्स राहतील आणि आपल्याला चांगला त्यामध्ये सहभाग दिसेल. आणि याच्यामध्ये आणि बऱ्याच वेळेस कसं असतं की ह्या मार्फत मध्ये आपल्याला बऱ्याच कॅपॅसिटी आपल्याकडे सुप्त गुण आहेत. पण सुप्त गुण हे आपल्याला जोपर्यंत संधी मिळत नाही किंवा कार्य करण्याचं आपल्याला हे मिळत नाही, संधी मिळत नाही, तर त्यासाठी मग ही संधी आहे आपण कार्य करून दाखवा. आणि कार्य करण्याच्या आधारावर हू आय एम म्हणतो आम्ही बऱ्याच वेळेस, आपण कोण आहोत हेच आपल्याला कळत नाही. मग ह्या अशा रोजगार मेळाव्यामध्ये आपण आपलं अस्तित्व दाखवून द्यायचं. आणि हे करत असताना आणि परत एकदा तिथे मी असं म्हणत असतो की तुमच्या सगळ्या जनरेशनला मी जेन झी म्हणतो. आणि जेन झी तुम्हाला माहित आहे व्हॉट इज द मिनिंग ऑफ जेन. नेपाळने दाखवून दिलेलं आहे की जेन झी हा शब्द माहीत नव्हता, पण नेपाळच्या आपल्याला शेजारच्या राज्याने देशाने आपल्याला दाखवलं आहे की किती मोठा बदल घडवून आणू शकतो. तर हा बदल तुमच्यामध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्ही त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं किंवा चांगल्या विचाराच्या समाजामध्ये तुम्ही त्याचा उपयोग केला तर तुम्ही बदलाव आणू शकता. म्हणून आज जरी आपल्याकडे खूप आव्हाने आहेत, माहीत आहे आपल्यामध्ये आफाती युद्ध, इराण इस्रायल युद्ध हे सुद्धा आपल्या सगळ्या याच्यावर खूप परिणामकारक आहे. म्हणून बघा एक माणूस हा सगळा समजा विक्षिप्त असला तर पूर्ण जगाला कसं तो हे करू शकतो, नाचवू शकतो, त्याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे सध्याचं युद्ध दिसतं. सकाळी एक बोलणार, दुपारी एक बोलणार आणि संध्याकाळी तिसरंच बोलणार. कमीत कमी मला तर असं वाटतं की इथं आपल्यापैकी बसणारे असे एकही जण नाही. म्हणून आपण खूप सुदैवी आहोत, आपण खूप चांगले आहोत. आणि त्या दृष्टिकोनातून आपण जे सांगितलं, जे ठरवलं त्याप्रमाणे आपण वागू हे मला आपल्या सगळ्यांकडनं विश्वास आहे. आणि फक्त यासाठी एवढंच सांगतो की थोडंसं तुमचं येणाऱ्या काळामध्ये आपला मोबाईल जो आहे हा आपला सर्वात मोठा दुश्मन आहे आणि त्याला बाजूला ठेवा. त्याचा चांगल्या गोष्टीसाठी हे करा. आम्ही बऱ्याच वेळेस वर्गामध्ये आम्ही खंत व्यक्त करतो की आजकाल आमच्या वर्गामध्ये विद्यार्थीच नसतात.
त्याचं कारण असं आहे की प्रत्येक गोष्टी तुम्हाला युट्यूबवर मिळतं. एखाद्या विषयावर मला तुम्हाला शिकवायचं असेल तर तुम्ही अगोदरच युट्यूबवर शिकता, कशाला या प्राध्यापकांचं लेक्चर तयार करायचं. पण विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला हे सांगतो की तुम्ही सुद्धा आम्हाला आळशी बनवता. तुम्ही युट्यूब ऐका, त्याचा चांगला फायदा घ्या. त्याचे माझ्या लेक्चरला येण्याच्या अगोदर त्याचा अभ्यास करा आणि जे प्रश्न तुम्हाला तिथे युट्यूबमध्ये समजले नसतील ते विचारा. एखाद्या प्रश्नाचं उत्तर असे असू शकतं की मी प्राध्यापक असून सुद्धा मला येणार नाही. तुम्ही भाग पाडा, त्या प्राध्यापकाला सुद्धा त्यांनी सुद्धा वाचन केलं पाहिजे आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. म्हणजे हे स्किल तुम्ही डेव्हलप केली तर तुम्ही सुद्धा डेव्हलप व्हाल आणि त्याबरोबर आमचं सुद्धा अपग्रेडेशन होईल. आणि त्यासाठी आणि मुद्दामच मला कले पवार साहेबांनी माझं नेटिव्ह हे नांदेड असल्यामुळे, जरी मी संभाजीनगरचा असल्या तरी नेटिव्ह असल्यामुळे मला सुद्धा इकडे येण्याची ओढ होती. आणि दुसरं, माझं सर्व कुटुंब आणि सर्व भाऊ वगैरे इथेच हे करतात. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, कोणाला चांगल्या प्रकारे इथे स्टॅच देऊन सांगतो, माझी सुद्धा इथे जे नांदेडला निळा रोडवर एक फॅक्टरी आहे, त्याचा मी एक डायरेक्टर आहे. आणि तुलसी पेंट्स म्हणून, आणि ह्या भागामध्ये चांगल्या प्रकारे आमचा व्यवसाय 150 कोटीचा टर्नओव्हर आम्ही इयरली करतो. आणि त्यासाठी आम्ही, मला सकाळी निघताना भावाने सांगितलं, अरे कोणी चांगले विद्यार्थी मार्केटिंगसाठी आपल्याला मिळाले तर लक्ष द्या बिर्गे सर, तुमच्यावर जबाबदारी सोपवतो मी माझी, की चांगले विद्यार्थी असेल तर आम्हाला 2 प्लेसमेंट पाहिजे आहे. तर त्या प्लेसमेंटचं पत्र मी माझ्या सहीने आपल्याला देऊ शकतो आणि त्या कंपनीमध्ये जाऊन तुम्ही तिथे जॉईन होऊ शकता. आणि त्यासाठी सुद्धा म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की अशा आपल्या भागामध्ये सुद्धा, फक्त काल एक फोन आला होता, मी काल पवार सरांबरोबर होतो भोकरहून, की सर आम्हाला कुठं नोकरी मिळेल, भोकरलाच मिळेल का, असं मला सरांनी सांगितलं असतं. भोकरमध्ये कुठे आहे ते, तू इथे ये, आपण ठरवू आणि आपण तिथे तुझं प्लेसमेंट देऊ. थोडंसं गावाच्या बाहेर पडा. आणि मी सांगतो, गावाच्या बाहेर पडल्यानंतरच तुमची पर्सनॅलिटी तयार होतं. तोपर्यंत आपण त्या घरातल्या घरातच फिरत राहतो चक्रीवासारखं. आणि बाहेरची दुनिया कशी आहे किंवा बाहेरचं जग कसं आहे आपल्याला कळत नाही. म्हणजे कधी कधी कसं आहे, आता बरेचसे लोक गावात जिथे शिक्षण झालेले आहेत किंवा जिथं शिक्षण घेत आहेत, तुम्हाला पैसे दिलेले आहेत मंत्री वडिलांनी, तर त्या पैशामध्ये कसं भागवायचं ते सुद्धा, मनी मॅनेजमेंट सुद्धा हे शिकवायचं. बाहेर गेले तर बरोबर पैसा करतो. आपल्याला माहिती आहे की इथून जायला रिक्षाला 10 रुपये लागत असतील आणि जवळच 1 किलोमीटर असेल तर तेवढं पायी चाला. आणि सर सध्याचं युग कसं झालेलं आहे, ह्या जनरेशनचं, एखादं समजा आपल्याला ह्याचं सुद्धा आणायचं असेल, काही दह्याचं पॅकेट आणायचं असेल तर यांचं कसं ब्लिंकिट, झोमॅटो. अरे हे झोमॅटो आणि ब्लिंकिट हे तुम्हाला आळशी करून टाकलेलं आहे. आणि सर 1 एप्रिलपासून त्याचा आत्ता चाललेला आहे की पर ऑर्डर तुम्हाला अगोदर 14 रुपये लागायचे, आता 17 रुपये 85 पैसे लागणार आहे एक्स्ट्रा चार्ज. तर कशासाठी द्यायचे पैसे एक्स्ट्राचे? थोडंसं आपण चाललं तेवढे 15 रुपये वाचले. म्हणून आजचा युग असा आहे की तुम्ही उत्पन्न कमवण्याच्या ऐवजी कुठं खर्च कमी करू शकता, आणि खर्च कमी केला म्हणजेच तो आपला उत्पन्न झाला. हीच कन्सेप्ट आहे. म्हणून आम्ही कॉमर्सच्या भाषेमध्ये बऱ्याच वेळेस म्हणत असतो की इन्स्टेड ऑफ इन्क्रीजिंग द प्रॉफिट्स यू शुड मिनिमाइज युअर एक्सपेन्सेस ऑर वेस्टेजेस. तिथं आपलं वेस्टेजेस असते, त्या वेस्टेजेस कसं कमी करता येईल याचा आपण विचार केला पाहिजे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये मी हे म्हणतो की हे बाहेरून येणारे जे आहेत ब्लिंकिट किंवा झोमॅटो सारखे, यांना दूर करा आणि आपले एक इंडियन प्रॉडक्ट, स्टार्टअप प्रॉडक्ट आपल्या काही लोकांचे असे आहेत. मी तर बऱ्याच वेळेस प्राध्यापकांना म्हणतो की जे यंग जनरेशन आहेत, CHG वर काम करतात, तुला समजा प्राध्यापकी दिले तर किती पैसे देशील तू? जसं आता रेट कमीत कमी 50 लागताय. म्हटलं तुम्ही 4 लोक एकत्र आहे, आपण 4 लोक मिळून एक फर्म तयार करू आणि पार्टनरशिप घेऊ आणि त्याच्यामध्ये 4 लोक म्हणजे 50-50 लाख म्हणजे झाले ना 2 कोटी रुपये. 2 कोटी रुपयामध्ये आपल्याला इंडस्ट्री तयार उभी राहता येते. तर हा कन्सेप्ट आता, आणि हे सगळं कार्य जे आहे आमचे ग्रामीण विकासाचे मोरे सर आहेत, हे येणाऱ्या काळामध्ये उद्योजकता कशी निर्माण करावी आणि उद्योजक कसे घडावे याबद्दल सुद्धा मार्गदर्शन होणार आहे. आणि शेवटी एवढंच म्हणेन मी की शिक्षणाबरोबर आपल्याला काहीतरी स्किल हे महत्वाचं आहे. आणि ही स्किल ही YSFच्या मार्फत आणि यशवंतराव मुक्त विद्यापीठामार्फत आम्ही ही संधी देऊन आपल्यामध्ये स्किल निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि आपल्याला मी बऱ्याच वेळेस असं म्हणतो, आणि मागच्याच महिन्यामध्ये एक उद्योजक आहे सर, ज्यांना पद्मश्री मिळालेला आहे, आणि आंबेजोगाईला सुद्धा याचा उल्लेख केला होता
की अशोक खाडे म्हणून आहे उद्योजक, त्यांना भारत सरकारने पद्मश्री हे दिलेलं आहे. आणि त्यांनी एक वाक्य सांगितलं की आपल्या त्याच्यामध्ये कार्य करत असताना जी गोष्ट महत्वाची आहे ती फार महत्वाची आहे, आणि ती म्हणजे पूर्ण यशाचं जे गुपित आहे त्यांनी सांगितलं आपल्या पायामध्ये पहिलं तर बळ पाहिजे, म्हणजे आपण उभं राहू शकू, आणि दुसरी पोटात कळ पाहिजे, म्हणजे आपल्याला जसं आपण म्हणतो भूक लागली की कुठलेही पदार्थ आपल्याला गोड लागतो किंवा दगड असला तरी तो आपल्याला चांगला चव लागते, म्हणजे पोटामध्ये कळ असली पाहिजे आणि शेवटी डोक्यामध्ये वळवळ पाहिजे. तर तो एक चांगला यशस्वी हा उद्योजक सुद्धा करतो, यशस्वी शिक्षक सुद्धा होतो, आणि यशस्वी हा नोकरी करणारा जो आहे आपल्या ज्या स्किल आहे तिथं कंपनीला दाखवून आपलं स्वतःचं जे पॅकेज आहे कसं वाढवून घेऊ शकतो. त्या 3 शब्दामध्ये आपलं यश अवलंबून आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या सुवर्ण संधीचा आपण फायदा घ्यावा आणि ह्या 3 गोष्टीचं लक्षात ठेवावं, आणि ह्या संधीचा उपयोग घेऊन आपल्याला ह्या आजच्या रोजगार मेळाव्यासाठी आपल्याला शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रोजगार मेळावा त्याबद्दल काय करायचं, कसं करायचं, तर सर्व विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम झाल्यानंतर नोंदणी करायची आहे. रजिस्ट्रेशन ज्यांनी केली आहे त्यांनी चांगली गोष्ट आहे, ज्यांनी नाही केली त्यांनी नोंदणी करायची आहे. नोंदणी केल्यानंतर बाजूला तिथे आपण कंपन्यांची नावे लावलेली आहे. तुम्ही जर बघितलात तर महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी कोणत्या कंपनीमध्ये किती जागा उपलब्ध आहेत, त्याचबरोबर तिथे काय आहे, कुठल्या पदाची नोकरी आहे, 10वी करता आहे, 12वी करता आहे, ITI डिप्लोमा, कोणत्या प्रकारचे जॉब उपलब्ध आहे, हे सगळं तुम्ही तिथे बघा. त्यानंतर तुम्ही तिथे कंपनी निवडा 2, 3, 4, 5, आणि त्या कंपनी निवडल्यानंतर तिथे आपण कक्ष केलेले आहे. 10वी 12वीचा एक कक्ष आहे, ITI डिप्लोमाचा एक कक्ष आहे, ग्रॅज्युएट आणि इंजिनिअरिंग असे 4 कक्ष आहे. तुम्ही ते प्रत्येक आपल्या शैक्षणिक पातळीनुसार विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी जायचं आहे. तिथे आमचे प्रतिनिधी आणि मी स्वतः त्या ठिकाणी राहणार आहे, आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी तिथे तुमचे इंटरव्ह्यू द्या, बायोडा द्या, तुमच्या मनात ज्या शंका आहेत त्या विचारा. जसं उदाहरणार्थ कंपनी कुठे आहे, ते मला काय काम पाहणार आहे, सॅलरी किती मिळणार आहे, तिथे काय सुविधा आहे, बस आहे, कॅन्टीन आहे, तिथे मला कोणत्या प्रकारचं काम करावं लागेल, त्यानंतर मला काय शिकायला मिळेल, या सगळ्या गोष्टीची सगळं माहिती आमचे प्रतिनिधी आणि मी सुद्धा तुम्हाला देणार आहे. तुम्हाला सांगायला इच्छुक आहे की या कंपनी व्यतिरिक्त आता नुकतंच या महिन्यामध्ये आम्ही 2-3 कंपनी टाईप केलेल्या आहे. त्या तुम्हाला सांगतोय. एक म्हणजे बर्जर पेंट्स, पुण्यामध्ये चांगली मोठी कंपनी आहे, 10वी 12वी मुलं लागतात, ते पण खूप चांगली कंपनी आहे. त्यानंतर सोलापूरला महिंद्रा अँड महिंद्रा बिझनेस सेंटर, मुलींसाठी स्पेशली कॉल सेंटरसाठी ती कंपनी आहे. त्यात फक्त मुलींनाच वाव आहे, मुली जास्त प्रमाणात घेतात तिथे. त्यानंतर संभाजीनगर, नाशिक या ठिकाणी सुद्धा चांगल्या कंपन्या आहे. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे मग मगाशी की तुम्ही स्वतः बाहेर पडा, बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही, आणि जॉब करता आपल्याला कंपनी जातात, कंपनी आपल्याकडे येणार नाही. आज आम्ही तुमच्या युवाशक्तीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आलेलो आहे, तुम्हाला घेऊन देण्याकरता, तुम्हाला नोकरी देण्याकरता. तर त्या संधीचा तुम्ही चांगल्या प्रकारे वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर सरांनी सांगितलं की मोबाईलचा वापर, मोबाईलचं व्यसन, मी त्यात फक्त ऍडिशन असं करतो की तुम्ही जेवढं रिचार्ज करता 200 रुपयाचं 300 रुपयाचं, त्या रिचार्जच्या अमाऊंटमध्ये तुम्ही जर लिंक्डइन कोर्स केले, युडेमी, अपग्रेड, अन अकॅडमी यांच्यावर मुलांसाठी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी डिस्काउंटेड कोर्सेस आहेत. कुठली स्किल घ्या, कोणतीही स्किल घ्या, साधा कम्युनिटी स्किल घ्या, मार्केटिंग स्किल घ्या, एखादं मेकॅनिक स्किल घ्या, टायपिंग स्किल घ्या, स्टेनो स्किल घ्या. परत माझ्याकडे सरांनी मला नंबर दिला होता, स्टेनो पाहिजे होता नाशिकला खंडोबा विद्यापीठामध्ये, भेटत नव्हतं कोणी. सर मी खूप शिकलो, त्याचा स्टेनो त्याला जिथे लागतं स्पीड वगैरे ते नव्हतं. विचार करा, जॉब मार्केटमध्ये आहे पण आपण तिथे पोहोचत नाही, आणि आपण काय तयार नाही. या गोष्टीचा आपण नेहमी विचार करायला पाहिजे. बेरोजगार नाही आहे, रोजगार भरपूर आहे. आणि एआयच्या जमान्यामध्ये एआय तुमचं जॉब नाही घेणार आहे, तुमचं काम वापस घेणार आहे, ते काम दुसऱ्या घेणार आहे. मग तुमचा जॉब जे आहे तो दुसऱ्या घेणार आहे, कारण तुम्ही अपग्रेड नाही केलं स्वतःला तुम्ही शिकवलं नाही, स्वतःला मोठं केलं नाही. त्यामुळे या निमित्ताने तुम्हाला जॉब जर टिकवायची असेल भविष्यामध्ये तर शिकणं आवश्यक आहे, स्किल आवश्यक आहे. आणि सुरुवात करा, हळूहळू पगार आणि पोस्ट वाढत जातात. तर इथे तुम्हाला चांगल्या प्रकारे आम्ही मार्गदर्शन करू. तुम्ही पण तुमचे प्रश्न
संवाद साधा आमच्यासोबत आणि सगळ्यांनी इंटरव्ह्यू द्या. आणि आज जे आले नाही त्यांना तुम्ही फोन करून किंवा याच्यानंतर सुद्धा आमच्या प्रतिनिधी किंवा सरांशी संपर्क साधून आमच्यापर्यंत पोहोचा. आम्ही तुम्हाला सगळ्या ठिकाणी जॉब देऊ. औरंगाबाद, संभाजीनगर, नाशिक, पुणे, मुंबई, कोल्हापूर, चिपळूण, महाराष्ट्रात कुठल्याही भागात तुम्हाला हवं असेल रोजगार, त्या संधी आमच्याकडे उपलब्ध आहे. आमच्याकडे जवळपास 350 वर कंपन्या टाईप आहे. तर त्या सगळ्यांनी या संधीचा चांगला फायदा घ्यावा मुलांनी. आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट. सगळ्यांनी क्रमाक्रमाने या आणि इंटरव्ह्यू द्या. आणि ऑफर लेटर जे मुलं येतील त्यांना तुरंत तरी सरांच्या हस्ते ऑफर लेटर देण्यात येईल. त्यांना जॉईनिंग इमिजिएट आठवड्याच्या आत करायचं आहे. तर सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.